नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 10वे लाभांश आणि व्याज सुरू करणार आहोत. लाभांश आणि व्याज. भागधारकांना मिळणारा लाभांश आणि कर्जरोखेधारकांना मिळणारं व्याज. बरोबर. मग व्याज कोणाला मिळतं, त्या व्याजाची वैशिष्ट्ये, लाभांश कोणाला मिळतो, त्या लाभांशाची वैशिष्ट्ये आणि त्या संदर्भातील कायदेशीर तरतुदींचा अभ्यास आपण या प्रकरणांमध्ये करणार आहोत. पाहूयात लाभांश म्हणजे काय. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कुठल्याही कंपनीचा उद्देश हा नफा कमवणे हा असतो. बरोबर. नफा कमवण्यासाठीच कंपनीची स्थापना झालेली असते. मग आता भागधारक म्हणजे कुठलीही व्यक्ती ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताना काय विचार करून गुंतवणूक करते की आपण जेवढे पैसे गुंतवले त्यावर काही ना काही नफा मिळेल. बरोबर. मग आता लाभांशाचा अर्थ पाहूया. बघा खाली. लाभांश हा शब्द डिव्हिडंड म्हणजेच डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. डिव्हिडेंटम म्हणजेच ज्याचं विभाजन होऊ शकते. मग लाभांश म्हणजे काय. लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग. बघा. लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो भागधारकांमध्ये वाटला जातो. कंपनीला वर्षभरात जेवढा नफा मिळतो त्या नफ्यातला जो हिस्सा भागधारकांच्या वाट्याला येतो त्यालाच लाभांश असे म्हणतात. कंपनीच्या वितरण योग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर मिळण्यास भागधारक पात्र असतो. वितरण योग्य नफा म्हणजे सर्व खर्च, सर्व राखीव निधी, सगळं वजा जाता जे राहतं त्यातून लाभांश मिळतो. बघा व्याख्या. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने लाभांशाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण. बघा. भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण. मग आता भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या मते काय की कार्यरत कंपनीचे भागधारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कंपनीच्या नफ्यातून दिला जाणारा हिस्सा म्हणजेच लाभांश होय. एखादी कंपनी चालू आहे, काम तिचं सुरू आहे, ती बंद नाही आहे. मग तिला जेवढा नफा होतोय त्या नफ्यातून जेवढा भाग हा भागधारकांना दिला जातो त्याला लाभांश असे म्हणतात. आता अधिक माहिती दिली आहे पहा त्यांनी. कार्यरत कंपनी म्हणजे अशी कंपनी जी सुरू आहे आणि नफा मिळवतीये. वितरणासाठी उपलब्ध नफा व लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा या दोन्ही भिन्न संकल्पना आहे. लाभांशासाठी वेगळा नफा आणि वितरणासाठी उपलब्ध नफा. मग वितरणासाठी उपलब्ध नफा म्हणजे काय तर कंपनीला भागधारकांना लाभांशाद्वारे वितरित करण्यास कायद्याने अनुमती दिलेला जास्तीत जास्त नफा. म्हणजे कायदेशीर अनुमती आहे की या नफ्यातून तुम्ही भागधारकांना लाभांश देऊ शकता. आणि दुसरं लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा म्हणजे संचालकांनी राखीव निधीची तरतूद केली आणि मागील नुकसान भरून काढलं की राहिलेला नफा. बघा दोन्हीमधला फरक. वितरणासाठी उपलब्ध नफा म्हणजे कायद्याने अनुमती आहे, भागधारकांना त्या नफ्यातून तेवढा लाभांश दिला गेला पाहिजे. आणि लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा म्हणजे संचालक काय करतात, राखीव निधी व इतर नुकसान भरून काढल्यानंतर जे पैसे खाली राहतात त्यातून नफा वाटप करतात. आता पाहूयात महत्त्वाचा प्रश्न लाभांशाची वैशिष्ट्ये. 4 मार्काला किंवा 5 मार्काला हा प्रश्न येतो पहा. आता लाभांशाची वैशिष्ट्य म्हणजे काय. पहिलं म्हणजे लाभांशाची व्याख्या. काय. लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा. लाभांश कुणाला मिळतो, भागधारकांना. कशासाठी मिळतो, त्यांनी गुंतवलेल्या भागांसाठी. कुठून मिळतो, कंपनीच्या झालेल्या नफ्यातून. म्हणून लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यामधला हिस्सा आहे. दुसरं वैशिष्ट्य लाभांश हा कंपनीच्या नफ्यातून देय असतो. तिसरं वैशिष्ट्य लाभांश हा कंपनी विना अट वितरित करते. कंपनीचे भागधारक म्हणजेच कंपनीचे मालक आहे, त्यांना कसल्या अटी टाकणार तुम्ही. बरोबर.
म्हणजे लाभांश कंपनीला विना अट वितरित करावा लागतो. चौथं वैशिष्ट्य, कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांश देते. मग कुणाला लाभांश देते? समहक्क भागधारक आणि अग्रहक्क भागधारक. पाचवं वैशिष्ट्य, कंपनीने लाभांशाच्या बाबतीत भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. जर कंपनीने भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग म्हणजे काही समहक्क भागाचे प्रकार जे असतात ह्याच्यामध्ये मताधिकार आहे, म्हणजे त्या समहक्क भागधारकाला आपलं मत सभेमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो किंवा मतदान करण्याचा अधिकार असतो. अशा वेळेस भेददर्शक म्हणजे विशिष्ट असेच मताधिकार असतील आणि अशा प्रकारचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्याचा अधिकार राहत नाही. पुढं, भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. लक्षात घ्या, भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. पुढं, सातवं, संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच लाभांश जाहीर करता येतो. संचालक मंडळ ठरवतं लाभांश किती द्यायचा आहे, मग त्यानुसारच लाभांश मिळतो. लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून जाहीर केला पाहिजे. आता संचालक मंडळ शिफारस करू शकतात एवढा लाभांश द्यायचा आहे, पण त्यावर भागधारकाच्या वार्षिक सभेत एकमत झालं पाहिजे, ठराव संमत झाला पाहिजे. 9. वार्षिक हिशोब वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाले की मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. हे खूप महत्त्वाचे. पहा, समजा मागच्या एखाद्या वर्षाचा लाभांश झालाय आणि संचालक मंडळ म्हटलं की मागच्या वर्षाचा आणि ह्या वर्षाचा एकदमच लाभांश देतो, असं चालत नाही कायद्याने. त्या वर्षाचा लाभांश त्या वर्षीच दिला गेला पाहिजे. एकदा वार्षिक हिशोब मंजूर झाले की मागच्या कोणत्याही वर्षाचा लाभांश मिळत नाही. भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. लाभांशामध्ये अंतरिम लाभांश हा समाविष्ट आहे. लाभांश रोख स्वरूपात देणं आवश्यक आहे, वस्तू स्वरूपात नाही. लक्षात घ्या, लाभांश हा रोख स्वरूपातच द्यायचा. लाभांशाच्या पैशा इतकी वस्तू वाटप तिथे चालत नाही. भागाच्या पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जातो आणि आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. आता पहा, विशेष करून आता आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही म्हणजे काय बरं? समजा 100 रुपयाचे भाग आहेत. पहिला हप्ता 6 रुपयाचा, दुसरा हप्ता 2 रुपयाचा, तिसरा हप्ता 2 रुपयाचा, असं 10 रुपयाचा भाग घेऊ. 100चा नाही, 10चा भाग घेऊ. पहिला हप्ता 6 रुपयाचा, दुसरा हप्ता 2 रुपयाचा आणि तिसरा हप्ता 2 रुपयाचा. एखाद्या भागधारकाने म्हटले घेऊन टाकाय 10चे 10 रुपये. मग त्यांनी काय केलंय, आगाऊ भरलेत मागणी हप्ते, म्हणजे आधीच पैसे जमा केलेत, मग त्याच्यावर त्याला लाभांश मिळत नाही. विशेष करून अंतरिम मध्य लाभांश असं जोपर्यंत स्पष्ट म्हटलं जात नाही तोपर्यंत सर्वसाधारणमध्ये लाभांश ही संज्ञा अंतिम लाभांश या अर्थाने वापरली जाते. आता पाहूयात लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी. पहा, आकडा 1. आता कायदेशीर तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत बघा. कंपनी पुढीलपैकी कोणत्याही आर्थिक वर्षासाठी लाभांश जाहीर आणि वाटप करू शकते. बघा, कुठलं आर्थिक वर्ष आहे ज्याच्यामध्ये कंपनी लाभांश जाहीर आणि वाटप करू शकते. बघा, आकडा 1. चालू नफ्यातून कंपनीचा नफा म्हणजे घसारा तरतूद व राखीव निधीस रक्कम हस्तांतरित केल्यानंतरची शिल्लक. चालू नफा आहे बरोबर, आणि त्यातून घसारा म्हणजे डिप्रिसिएशन आणि राखीव निधी, हे दोन्हीची तरतूद झाली. म्हणजे तोटा आणि राखीव निधी दोन्ही तरतूद झाली की राहिली जी शिल्लक आहे त्याच्यातून कंपनी लाभांश जाहीर करू शकते. मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर, आता मागचं आर्थिक वर्ष आहे त्याचा नफा आहे, त्यातून डेप्रिसिएशन वजा केल्यावर लाभांश वाटपासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुरवलेल्या निधीतून. कधी कधी लाभांश वाटप करण्यासाठी खास केंद्र आणि राज्य सरकार निधी पुरवतं सरकारी कंपन्यांच्या बाबतीत. मग त्या संदर्भात कंपनी लाभांश जाहीर किंवा वाटप करू शकते. दुसरं, भांडवली नफ्यातून लाभांश देता येतो, पण कधी? त्यासाठी खालील अटींची पूर्तता करावी लागते. बघा, भांडवली नफा हा रोखीने मिळतो. अशा वाटपाची अनुमती नियमावलीने दिली पाहिजे. कंपनीच्या नियमावलीत असा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे की भांडवली नफ्यातून लाभांश द्या.
सर्व मालमत्ता आणि दायित्वांचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर जो नफा म्हणून राहतो त्यातून तुम्ही लाभांश देऊ शकता. आता भांडवली नफा म्हणजे काय? भांडवली नफा हा कंपनीची स्थिर मालमत्ता ही मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विकून किंवा वाढावा घेऊन विकल्याने मिळणारा नफा. बघा, भांडवली नफा म्हणजे काय की कंपनीची मालमत्ता आहे, समजा फर्निचर आहे, गाडी आहे, ही चढ्या दराने विकलेली आहे की वाढावा घेऊन विकलेली आहे, त्यामुळे नफा झालाय. त्या नफ्यातून आपण लाभांश देऊ शकतो, पण तशी नियमावलीतून तरतूद पाहिजे. मात्र कंपनीच्या भांडवलातून लाभांश देता येत नाही. कंपनीच्या मुक्त राखीव निधीतून लाभांश देता येतो. राखीव निधीचे पण बरेच प्रकार आहेत. त्यातला हा मुक्त राखीव निधी म्हणजे काय? कंपनीच्या नवीनतम लेखापरीक्षेत ताळेबंदानुसार नफा वितरणासाठी राखीव ठेवलेला निधी. आता बघूयात लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत. आता लाभांशाची घोषणा करायची आहे, मग कुठल्या कुठल्या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे, कायदेशीररित्या काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते पाहूयात. आकडा 1, संचालक मंडळाची सभा. संचालक मंडळाची शिफारस असल्यासच लाभांश घोषित करता येतो. सभेत खालील बाबतीत ठराव संमत करण्यात येतो. लाभांशाचा दर, लाभांश म्हणून घ्यावयाची रक्कम, लाभांशासाठी नोंदवही बंदची तारीख, वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, लाभांश रक्कम वाटपासाठी बँकेत स्वतंत्र खाते पाहिजे. लक्षात घ्या, लाभांशाची घोषणा करायची तर आधी संचालक मंडळाची सभा झाली पाहिजे आणि त्यामध्ये हे ठराव संमत झाले पाहिजेत. यामध्ये लाभांशाचा दर, रक्कम, नोंदवही बंद, वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक आणि बँकेत स्वतंत्र खाते हे ठराव झाल्यानंतरच पुढची पायरी येते, भागधारकांची मंजुरी. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करून भागधारकांकडून लाभांश मंजूर होतो. आता संचालकांची सभा झाली, सर्व ठरलं, मग वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्याच्यामध्ये ठराव मांडला, भागधारकांनी मंजुरी दिली. बरोबर. भागधारक संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांश दरापेक्षा कमी लाभांश दर जाहीर करू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त लाभांश दर जाहीर करता येत नाही. आता भागधारकांना नाही आवडलं संचालक मंडळाने शिफारस केलेला आकडा, लाभांश दर नाही आवडला, मग ते त्याच्यापेक्षा कमी लाभांश दर जाहीर करू शकतात. आता संचालक मंडळाने शिफारस दिली की 15% लाभांश. भागधारकांना नाही आवडलं, भागधारक म्हणले 10% घ्या, पण 15चे 16 होत नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे संचालक मंडळाने जेवढी शिफारस केली आहे त्याच्यापेक्षा जास्त लाभांश दर जाहीर करता येत नाही. पुढं, वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश जाहीर झाल्यानंतर कंपनीला त्या वर्षी दुसऱ्यांदा लाभांश जाहीर करण्याची परवानगी नाही. जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तिथे एकदा लाभांश जाहीर झाला की त्याच वर्षी दुसऱ्यांदा लाभांश जाहीर करण्याची कंपनीला परमिशन नाही. त्यानंतर तिसरं, स्वतंत्र बँक खाते. बघा, कंपनीने लाभांश घोषणेपासून 5 दिवसात लाभांश वाटपाच्या उद्देशाने उघडलेल्या स्वतंत्र खात्यात निधी जमा करणं आवश्यक आहे. सूचीबद्ध कंपनी. सूचीबद्ध कंपनी म्हणजे अशा कंपन्या ज्यांची भागबाजारामध्ये नोंदणी केलेली आहे. अशा कंपनीने नोंदणी करारानुसार काही जादा बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे. कोणत्या कोणत्या बाबी आहेत ज्या त्यांनी पूर्तता कराव्यात पहा. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या ज्यामध्ये लाभांशाची शिफारस विचारात घेतली जाणार आहे तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर कंपनीने भाग नोंदणीकृत असलेल्या भागबाजाराला सूचित करावे. सूचीबद्ध कंपनीने कमीत कमी 2 दिवस अगोदर, म्हणजे संचालक मंडळाची जी सभा होणार आहे ना त्याच्या 2 दिवस अगोदर भागबाजाराला तसं सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लाभांशाची घोषणा केल्यासंबंधीची सूचना भागबाजाराला दिली पाहिजे. संचालक मंडळाची सभा होण्याच्या 2 दिवस आधी भागबाजाराला कळवायचं. दुसरं, संचालक मंडळाची सभा झाली की लाभांशाची घोषणा केल्यासंबंधीची सूचना भागधारकाला कळवायचं. नोंदवही बंदची सूचना करायची. भागबाजाराला नोंदवही बंद करण्यापूर्वी किमान 7 दिवस आधी सूचना द्यावी लागते. सभासद नोंद पुस्तिका व हस्तांतरण नोंद पुस्तिका बंद ठेवाव्या लागतात. भारतीय मध्यवर्ती बँकेने म्हणजेच RBIने अनुमती दिलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस म्हणजे ECS किंवा NEFT द्वारे लाभांशाचे वाटप केले जाते. त्यानुसारच केले जातं. पुढे बघा, बुक क्लोजर म्हणजे काय. आता तुम्ही म्हणा नोंदवही बंद म्हणजे काय करायचं? काय नाही, झाकून ठेवायची.
त्याच्यात कोणतीही नोंद करायची नाही. त्याला पण बुक क्लोजर. नोंदवही बंदची सूचना. या काळात कंपनी सभासद नोंदणी पुस्तिकेत कोणतेही बदल करत नाही किंवा कोणतेही हस्तांतरण स्वीकारत नाही. रेकॉर्ड डेट ही तारीख म्हणजेच काय, लाभांश आणि बोनस देणे यासाठी योग्य सभासद कोण आहेत हे ठरवण्याची तारीख. नोंदणीकृत कंपनीला प्रत्येक भागासाठीचा लाभांश याप्रमाणे लाभांशाची घोषणा करावी लागते. लाभांश वाटपास मनाई. बघा, कंपनी जर ठेवीची परतफेड व ठेवीवरील व्याज देण्यास असमर्थ ठरली असेल तर समहक्क भागासाठी ती लाभांशाची घोषणा करू शकत नाही. पहिल्यांदा बाहेरच्यांचं देणं द्यायचं आणि मग घरातल्यांना फायदा मिळणार. पुढील परिस्थितीत कंपनी लाभांश वाटप करू शकत नाही. कंपनीने कर्ज रोख्यावरील व्याज दिले नसेल किंवा परतफेड केली नसेल, परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद नसेल किंवा अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप केले नसेल किंवा आर्थिक संस्थांना व्याज दिले नसेल तर कंपनीला लाभांश वाटपास मनाई आहे. आता पाहूयात लाभांश वाटपाबाबत कायदेशीर तरतुदी. आता पहिली तरतूद, लाभांश रोख स्वरूपातच द्यायचा आहे, वस्तू रूपात नाही. लाभांशाचे धनादेश किंवा अधिपत्राद्वारे भागधारकास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वाटप केले जाऊ शकते. संयुक्त भागधारक. जर सभासद नोंदवहीतील नोंदीनुसार संयुक्त भागभांडवल धारण केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत जो प्रथम क्रमांकाला आहे अशा व्यक्तीच्या नावेच किंवा भागधारकांनी लेखी दिल्यानुसार त्याच्या नावे पत्त्यावर लाभांश अधिपत्र पाठवले जाते. समजा एका भागाला नवरा आणि बायको दोघीही आहेत. पहिलं नाव बायकोचं आहे, तर मग कुणाच्या नावे धनादेश निघणार किंवा अधिपत्र निघणार? बायकोच्या. बरोबर. चौथं, लाभांश वाटप कालावधी. कलम 124 नुसार कंपनीने लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश वाटप करणं आवश्यक आहे. लाभांश फक्त कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकांनाच देय असतो. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश मिळवण्याचा हक्क आहे. अग्रहक्क भागधारक व संचयी अग्रहक्क भागधारक लाभांश वाटप झाल्यानंतर उर्वरित नफ्यातून समहक्क भागधारकांना लाभांश वाटप केले जाते. जर डिमॅट स्वरूपात भाग खरेदी केले असतील तर डिपॉझिटरीकडून कळवलेल्या लाभप्रद मालकांना म्हणजेच बेनिफिशियल ओनर्सना लाभांश दिला जातो. जर कागदपत्र भौतिक स्वरूपात असतील तर कंपनीच्या सभासद नोंद पुस्तकात ज्याचं नाव प्रथम आहे त्या सभासदांना लाभांश दिला जातो. कर्तव्यात चूक. दिलेल्या कालावधीत लाभांशाचं वाटप न केल्यास प्रत्येक संचालक हे शिक्षेस पात्र असतात. दिलेल्या कालावधीत लाभांश वाटप केलाच पाहिजे. जोपर्यंत लाभांश वाटप होत नाही तोपर्यंत 12% दराने व्याज देण्यास जबाबदार असेल. तारीख उलटली की त्याच्या पुढं 12% दराने त्या लाभांशावर व्याज द्यायचं. म्हणजे 100 रुपये लाभांश असेल आणि तारीख संपली आहे तर किती द्यायचे? 12 रुपये अजून एक्स्ट्रा द्यायचे. जर कंपनी या कलमाच्या कोणत्याही आवश्यकतेचे पालन करण्यात अयशस्वी ठरली तर कंपनी व संचालक यांना दंड बसतो. म्हणजे दंड भरण्याचे जबाबदार असतात. आता पाहूयात वाटप न केलेला म्हणजेच मागणी न केलेला लाभांश म्हणजे काय. बघा, कंपनीने लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसांच्या आत लाभांशाचं वाटप केलं नाही किंवा भागधारकांकडून लाभांशाची मागणी झाली नाही तर असा लाभांश म्हणजे वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश होय. बघा, लाभांशाची घोषणा झाली, 30 दिवस झालं, अजून लाभांशाचं वाटप नाही झालं आणि भागधारकांनी पण लाभांश नाही मागितला, त्याला काय म्हणायचं? वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश. मग आता वाटप न केलेला किंवा मागणी न केलेल्या लाभांशाचे नियम कोणते आहेत? लाभांश देणे खाते. वाटप न केलेल्या व मागणी न केलेल्या एकूण लाभांशाची रक्कम ही लाभांश देणे खात्यात वर्ग करण्यात यावी. कंपनीकडून हे खाते शेड्यूल बँकेत उघडावे. सदर रक्कम लाभांश घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसात वर्ग करावी. लक्षात घ्या, काय करायचंय? लाभांश देणं खातं स्वतंत्रपणे उघडायचंय आणि त्याच्यामध्ये हा वाटप न केलेला आणि मागणी न केलेला लाभांश जमा करायचा आहे. बरं, या त्या बँकेत नाही उघडायचंय खातं, शेड्यूल्ड म्हणजे सरकारी बँकांमध्ये खोलायचं आहे. सदर रक्कम लाभांश घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7 दिवसात वर्ग करायची आहे. न दिलेला व न मागणी केलेला लाभांश देणे खात्यात वर्ग केल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर किंवा इतर संकेतस्थळावर सदर भागधारकांची नावे, पत्ते, लाभांशाची देय रक्कम
ही माहिती प्रसिद्ध करावी, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की बाबा तुमचा लाभांश राहिला आहे तो घेऊन जा. लाभांश देणे खात्यातून लाभांश मिळवण्यासाठी भागधारकास कंपनीकडे अर्ज सादर करावा लागतो. लाभांश असा कुणालाही मिळत नाही, आधी अर्ज करावा लागतो. लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांश रक्कम वर्ग केल्याच्या तारखेपासून 7 वर्षांच्या आत, लक्षात घ्या 7 वर्ष लाभांश देणे खात्यात ती रक्कम पडून राहिली तर सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी, इन्व्हेस्टर्स एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड IEPF मध्ये वर्ग करावी लागते. 7 वर्ष ती रक्कम पडून असते. मग 7 वर्ष झाले तरी भागधारकांनी ती रक्कम नेली नाही तर ती IEPF म्हणजेच इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी यामध्ये वर्ग केली जाते. या खात्यातून IEPF मधून रकमेची मागणी करताना योग्य पद्धतीने आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्जातून माहिती सादर करावी लागते. बघा, IEPF केंद्र सरकारने 2001 पासून IEPF ची स्थापना केली आहे. यातून हस्तांतरित करणाऱ्या रकमेचे म्हणजे कंपनीकडून मुदत ठेव, कंपनीकडून कर्ज रोखे हस्तांतरित केलं जातं. पुढं लाभांश वाटपाची माध्यमे. आता भागधारकांना लाभांश रोखीने द्यायचा आहे, पण रोखीने देताना तो धनादेशाद्वारे, अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे दिला जातो. लक्षात घ्या, लाभांश वस्तुरूपात नाही द्यायचा आहे, रोखीनेच द्यायचा आहे. मात्र तो धनादेशाने देऊ शकतो, अधिपत्राने देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे देऊ शकतो. बघूया आकडा 1, लाभांश अधिपत्र. यामध्ये कंपनी धनादेशाद्वारे भागधारकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांशाची रक्कम पाठवते. लाभांश आदेश यानुसार भागधारकांच्या विनंतीवरून कंपनी भागधारकांच्या नावे त्यांच्या बँक खात्यामध्ये सदर लाभांशाची रक्कम वर्ग करते, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यास लाभांश आदेश असे म्हणतात. लाभांश आदेश कंपनीस लाभांश थेट भागधारकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा अधिकार देतो. आता लाभांश आदेशाचे फायदे काय? बँक टू बँक ट्रान्सफर, वेळेची बचत होते आणि धनादेश हाताळणी गहाळ होण्याची शक्यता कमी असते. मग धनादेश तयार करणं, पाठवणं, त्यामुळे कंपनीचा वेळ वाचतो, भागधारकांचाही वेळ वाचतो आणि पटकन पैसे जमा होतात. वाट पाहण्याची गरज बसत नाही. तिसरं, इलेक्ट्रॉनिक माध्यम. कंपनी भागधारकांना लाभांशाचे वाटप इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने करू शकते. सूचीबद्ध कंपनी बँकेने मान्य केलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे लाभांशाचं वाटप करते, जसं ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. याद्वारे सूचीबद्ध कंपन्या लाभांशाचं वाटप करतात. त्यानंतर लाभांश अधिपत्राच्या साहाय्याने लाभांश वाटपासाठी बँक व इतर बँकांच्या सहकार्याने व्यवस्था करावी लागते. याच्यामध्ये ECS आणि NEFT या दोन्ही इलेक्ट्रॉनिक साधनाच्या साहाय्याने निधी हस्तांतरित केला जातो. ECS मुख्यतः कमी रकमेच्या व्यवहारांसाठी केलं जातं, तर NEFT जास्त रकमेच्या व्यवहारासाठी केलं जातं. लाभांश अधिपत्र हा एक धनादेश आहे. कोणत्याही राज्यात त्याच्या बदल्यात काही शुल्क न देता त्याच रकमेचा लाभांश स्वीकारू शकतात. आता पाहूयात अंतरिम लाभांश. संचालक मंडळाने, बघा लाभांशाचे प्रकार आहेत हे. संचालक मंडळाने दोन वार्षिक सर्वसाधारण सभाच्या दरम्यान, म्हणजे या वर्षीची मागच्या वर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा एप्रिलमध्ये झाली, या वर्षीची सर्वसाधारण सभा जूनमध्ये झाली. मग एप्रिल ते जून, एप्रिल 2019 ते जून 2020, बरोबर का, या दोन्हीच्या दरम्यान जाहीर केलेला लाभांश म्हणजे अंतरिम लाभांश होय. व्याख्या परत एकदा पहा, मी उदाहरणासकट मगाशी सांगितलं तसं लिहू नका. व्याख्या बघा. संचालक मंडळाने 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान, बघा संचालक मंडळाने 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान जाहीर केलेल्या लाभांशास अंतरिम लाभांश असे म्हणतात. या लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तरच अंतरिम लाभांश देता येतो. त्यासाठी कंपनीच्या लेखा अंकेक्षकाचे मत घेतले पाहिजे. कंपनीच्या नियमावलीने दिलेल्या अधिक्रमानुसार संचालक मंडळ मध्यावधी लाभांश घोषित करते. मग अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्य काय? जो 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये, अंतिम लाभांश म्हणजे काय? जो वार्षिक सर्वसाधारण सभेत डिक्लेअर होतो. तर
अंतरिम लाभांश किंवा मध्यावधी लाभांश म्हणजे काय की 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मध्ये म्हणजे 6 महिन्याला डिक्लेअर होतो. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. अंतरिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतच देय असतो. अंतरिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने वर्षातील काही महिन्यांच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षासाठी घसाऱ्याची तरतूद केली पाहिजे. कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येत नाही. कंपनीच्या नियमावलीने अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे. संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो. अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर 5 दिवसांच्या आत घोषित केलेल्या लाभांशाची रक्कम शेड्यूल बँकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करणं आवश्यक आहे. अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसांच्या आत वाटप करणं आवश्यक आहे. न दिलेला किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश लाभांश देणे खाते या खात्यात लाभांशाच्या वाटपाची मुदत संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत म्हणजे घोषणेपासून 30 दिवसानंतर किंवा घोषणा केल्यानंतर 37 दिवसांच्या आत वर्ग करावा लागतो. लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली लाभांश रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून 7 वर्षांच्या आत न दिल्यास कंपनी सदर रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी खाते IEPF मध्ये वर्ग करावे लागते. आता ही सगळी वैशिष्ट्ये आपण पाहिली ना, अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये ही सगळी आधीचीच होती, लाभांशाचीच होती. फक्त इथं फरक काय की 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मध्ये दिला जातो आणि त्याला जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो आणि संचालक मंडळाच्या सभेतच हा अधिकार म्हणजे हा लाभांश जाहीर केला जातो. लक्षात आलं का? पुढं व्याज. आता व्याज म्हणजे काय? जेव्हा आपण दुसऱ्याचा निधी वापरतो, जेव्हा दुसऱ्याचे पैसे आपण वापरतो तर आपण ते पैसे वापरले, एवढ्या कालावधीसाठी आपण ते पैसे वापरले म्हणून आपण त्याला जी रक्कम देतो त्याला म्हणायचं व्याज. व्याजाचा अर्थ काय बघा, ही एक आर्थिक तरतूद आहे. दुसऱ्याच्या निधीचा वापर करण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजेच कर्जदाराकडून घेतलेल्या रकमेवरील परतावा व्याज म्हणजेच पैसे घेणाऱ्याला पैसे देण्याची द्यावी लागणारी किंमत किंवा कर्ज देणाऱ्यास देण्यातून मिळणारे उत्पन्न म्हणजेच व्याज होय. आता पाहूयात व्याजाची वैशिष्ट्ये. व्याज म्हणजे भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांसाठी दिलेली किंमत. आपण दुसऱ्याकडून पैसे घेतोय, त्याच्यातून आपण सेवा तयार करतोय, मग आपण पैसे घेतो, तेवढ्या वेळासाठी आपण पैसे वापरणार आहे म्हणून आपण किंमत दिली. व्याजाचा थेट जोखमीशी संबंध आहे. जिथं जास्त जोखीम तिथं जास्त व्याज. एखाद्या कंपनी ऑलरेडी प्रॉब्लेमॅटिक आहे, तिथं समस्या आहेत आणि तुम्ही तिथं पैसे गुंतवले, तुम्हाला जास्त व्याज मिळणार. व्याजदर हा मुद्दलाची वार्षिक टक्केवारी म्हणून व्यक्त केला जातो. पतपुरवठा, वित्तीय धोरण, कर्जाचं प्रमाण, चलनवाढीचा दर या बाबींद्वारे व्याजदर निश्चित केला जातो. नफा नसल्यासही कंपनीला व्याज द्यावेच लागते. कंपनीला फायदा हो न हो, कंपनी चालू न चालू, जेवढं व्याज ठरलेलं आहे ठेवींवर आणि कर्ज रोख्यांवर, बंधपत्रांवर, तेवढं व्याज द्यावं लागतं म्हणजे लागतंच. व्याज हे निश्चित दराने दिले जाते, तेही आधी ठरलेल्या दरानुसारच म्हणजे सामान्यतः पूर्वनिर्धारित दरानुसार. जर कंपनीने जनतेकडून कर्ज रोखे व ठेवीच्या स्वरूपात निधी गोळा केला असेल तर व्याज द्यावेच लागते. इथं पहा फरक दिलेला आहे, अंतरिम लाभांश व अंतिम लाभांश आणि त्यानंतर लाभांश आणि व्याज. फरक तुम्ही करायचा आहे. इथंच प्रकरण 10 आपलं संपतंय. आजच्यासाठी एवढाच. धन्यवाद.